हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना मस्त सकाळच्या घाईतही झटपट तयार होणारा वेगळ्या चवीचा नाश्त्याचा प्रकार बघणार आहे। तर पोहे, उपमा, शिरा तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे नक्की ट्राय करा बरं का। तर बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मटार घेतलाय, ताजा मटार आहे। त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या। आता लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। कोथिंबीर घालायची आहे स्वच्छ धुतलेली, 2 चमचे दही घातलेलं आहे आणि 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे। आता पाणी घालायचं आहे गरजेनुसार आणि झाकण मिक्सरच्या भांड्याचं बंद करून आपल्याला छान फाईन प्युरी करून घ्यायची आहे। तर इथे बघा, छान आपली प्युरी तयार झालेली आहे। मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी घालून घ्यायचं। यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा। आता या खायच्या सोड्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट असतं तेही घालू शकता, त्यानेही खूप छान हे दिरडे डोसे तयार होतात। तर अशा पद्धतीने छान 1 ते 2 मिनिट फेटून घ्यायचं। इथे मी डोसा पॅन ठेवलेला आहे, त्याला छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला मीडियम आकाराचे या पद्धतीने डोसे घालायचे आहेत। आता डोसे म्हणायचं की मटारचे दिरडे म्हणायचं, तर आता तुम्हीच मला याचं नाव आपण काय देऊ शकतो ते कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त जाळी सुटली आहे, एक नंबर होतात। बरं, भिजवण्याचं किंवा आंबवण्याचं टेन्शन नाही, अगदी सकाळी घाईच्या वेळेत आयत्या वेळी तुम्ही हे डोसे दिरडे तयार करू शकता आणि मस्त लागतात चवीला। टिफिनला देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे, कारण एकदम मस्त मऊ लुसलुशीत हे दिरडे डोसे तयार होतात। तर अशा पद्धतीने मस्त जाळी सुटली आहे। मी तुम्हाला जवळून जरा झूम करून दाखवते। अगदी आपण जेव्हा घावण बनवतो आणि घावणाला कशी अशी छान मस्त जाळीदार घावणं तयार होतात, अगदी तशीच मस्त जाळी सुटली आहे, तुम्ही बघू शकता। आणि अजिबात ह्याला भिजवलेलं नाही, आंबवलेलं नाही, तरीसुद्धा अगदी आयत्या वेळी केलेले मस्त हे दिरडे चवीला सुद्धा छान लागतात। तर एका बाजूने मस्त 2 ते 3 मिनिट छान भाजून द्यायचे आणि तेल घालून घ्यायचं, कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि उलटून आपल्याला हा डोसा आहे तो दुसऱ्या बाजूनेही छान मस्त भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता, एका बाजूने अगदी 2 ते 3 मिनिट मी भाजू दिला आणि त्यानंतर उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजायचा आहे। परफेक्ट रंग आलेला आहे, मस्त गोल्डन रंगावर एका बाजूने खरपूस असा हा डोसा भाजून झालेला आहे। बरं, पहिल्या डोस्याला थोडासा वेळ लागतो, पहिलं जे दिरडा असेल, डोसा असेल ते बनवायला थोडा वेळ लागतो। त्यानंतरची जे दिरडी असतात, डोसे असतात ते झटपट तयार होतात। इथे बघा, मस्त पहिला आपला जो मटारचा डोसा आहे तो तयार झालेला आहे। अगदी याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक दाखवते। छान तेल ग्रीस करून घ्यायचं पॅनला आणि अगदी पळीभर बॅटर घालून या पद्धतीने आपल्याला हा डोसा घालून घ्यायचा आहे। जाळी तुम्ही बघू शकता, मस्त जाळी सुटलेली आहे, भन्नाट दिसते। छान तेल सोडून घ्यायचं, कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि उलटून दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचं खरपूस असं। आता बघा, तुम्ही याला खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर सुद्धा भन्नाट लागत होते। तर या पद्धतीने हे डोसे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। पौष्टिक आहेत, त्याबरोबर झटपट तयार होतात आणि परफेक्ट होतात, अजिबात बिघडत नाही, त्यामुळे करायला काहीच हरकत नाही। तर बघा, दुसरा डोसाही मस्त तयार झाला आहे आणि याच पद्धतीने मी हे सगळे मटारचे डोसे दिरडे करून घेतले आणि आपले इथे मटारपासून बनवलेला हा नाश्त्याचा भन्नाट असा प्रकार खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला चव आवडली का हेही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या मटारपासून बनवलेल्या भन्नाट अशा डोसाच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। आता मी तुम्हाला इथे दाखवते, अगदी एकदम मऊ लुसलुशीत असा हा आपला जो मटारपासून बनवलेला डोसा आहे, दिरडा आहे, ते तयार झालेला आहे। मस्त मऊ लुसलुशीत होतं, टिफिनला तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा आरामात याला देऊ शकता, एवढी भन्नाट अशी ही रेसिपी आहे। चला तर रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन आणि छान भन्नाट रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा। बाय बाय।